स्वच्छतेच्या प्रश्नावरून तळोदा पालिकेच्या सभेत आजी माजी नगराध्यक्षांमध्ये जोरदार खडाजंगी. तळोदा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज स्वच्छतेच्या मुद्द्यावरून माजी नगराध्यक्षा तथा भाजपच्या विद्यमान नगरसेविका रत्ना चौधरी आणि विद्यमान नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या वादामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. नगराध्यक्ष निवडीनंतर झालेल्या अवघ्या तिसऱ्याच सर्वसाधारण सभेत हा आजी माजी नगराध्यक्षांमधील वाद उघडपणे समोर आल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी आणि मुख्याधिकारी तथा सचिव विक्रम जगदाळे यांच्या उपस्थितीत सुरू झाली. वादाचे नेमके कारण काय? माजी नगराध्यक्षा रत्ना चौधरी यांच्या कुटुंबात लग्नकार्य असल्याने परिसर स्वच्छतेसाठी त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे साफसफाई कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. मात्र संबंधित ठिकाणी कर्मचारी पाठवताना पालिकेकडून दुजाभाव करण्याचा थेट आरोप रत्ना चौधरी यांनी सभागृहात केला. या आरोपाचा जाहीर समाचार घेत विद्यमान नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी पालिकेचे कर्मचारी हे सार्वजनिक स्वच्छतेसाठी असून खाजगी कामांसाठी पालिका कर्मचारी पाठवता येत नाहीत अशी रोखठोक भूमिका मांडली. यावरूनच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत जोरदार शाब्दिक खडाजंगी सुरू झाली. दरम्यान आरोग्य कर्मचारी प्रश्नाबाबत माजी नगराध्यक्ष अजय परदेशी व शिवसेनेचे अनुप कुमार उदासी यांनी देखील शहरातील स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केला. सभागृहात नगरसेवक आक्रमक झाले. सत्ताधारी विरोधक आमनेसामने. रत्ना चौधरी यांनी घेतलेल्या भूमिकेला शिवसेनेचे गटनेते अनुप उदासी, भाजपचे गटनेते अजय परदेशी यांच्यासह भाजप शिवसेनेच्या इतर नगरसेवकांनी जोरदार पाठिंबा दिला. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी शहरातील इतर भागांतील स्वच्छता आणि विविध प्रभागांतील समस्या मांडत प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान हा वाद सुरू असताना नगराध्यक्ष यांचा एकेरी भाषेत उल्लेख करू नका, सत्ताधारी गटाचे नगरसेवक कल्पेश चौधरी यांनी आक्रमकपणे रत्ना चौधरी यांचा वक्तव्याचा विरोध केला. 11 बोअरवेलच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. या गदारोळात या सभेत आमदार राजेश पाडवी यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या 11 बोअरवेलच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. तसेच विषय क्रमांक 8 टाउन प्लॅनिंग वगळता इतर सर्व विकास कामांच्या विषयांना या सभेत मंजुरी देण्यात आली. या विषयावर नेत्यांच्या प्रतिक्रिया जशाच्या तशा. कर्मचाऱ्यांना नियमानुसार रोखले. संबंधित ठिकाणी लग्नकार्य असल्याने पालिकेकडून कर्मचारी पाठवण्यात आले होते. मात्र कर्मचाऱ्यांकडून नियमित स्वच्छतेऐवजी झाडे व गवत साफ करण्यासारखी खाजगी कामे करून घेण्यात आली. त्यानंतर हळदीचे कार्यक्रमानंतर निर्माण झालेला खाजगी जागेवरील कचरा उचलण्यासाठी पुन्हा कर्मचाऱ्यांची मागणी झाली. अशा खाजगी कामांसाठी नियमानुसार शुल्क भरून कर्मचारी उपलब्ध करून दिले जातात. सभागृहात संबंधित नगरसेविकेकडून एकेरी भाषेत बोलून माझा अवमान करण्यात आला आहे. मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण सत्य जनतेसमोर मांडणार आहे. भाग्यश्री चौधरी, नगराध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस. परिसर स्वच्छतेसाठी स्वच्छता ठेकेदाराकडे सफाई कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. मात्र कर्मचारी आले नसल्याने मी मुख्याधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी सभागृहात नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनीच उत्तर देण्यास सुरुवात केल्याने वाद निर्माण झाला. संबंधित स्वच्छता ठेकेदारालाही सभेत बोलावण्यात आले होते. मात्र ते अनुपस्थित राहिल्याने कर्मचाऱ्यांना येण्यापासून कोणी रोखले याचे स्पष्ट उत्तर मिळू शकले नाही. रत्ना चौधरी, नगरसेविका, भाजप व माजी नगराध्यक्षा. संबंधित ठिकाणी कर्मचारी पाठवण्यात आले होते. मात्र तिथे कर्मचाऱ्यांकडून काही खाजगी स्वरूपाची कामे करून घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याने कर्मचारी परतले. पालिकेचे कर्मचारी हे केवळ सार्वजनिक सेवेसाठीच आहेत. रामानंद ठाकरे, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस.
साहेब नाही आलो आमचे 36 कॉल आहे 36 कॉल आहे आम्ही स्लीपरची मागणी पण करते मला मागले 3 रुपये चालू